तर आज मी आलतो आपल्या महाराष्ट्रामधल्या अशा शहरामध्ये जिथं हळदीचं आणि कापसाचं खूप जास्त उत्पादन होतं आणि या शहराला हळदीची राजधानी म्हणून पण ओळखले जाते. तर मस्त महाराष्ट्राच्या या एपिसोड मध्ये मी आज आलतो हिंगोलीला आणि हिंगोलीला आलोच की हे 4 मित्र भेटतात आणि इकडे आल्याच्या नंतर मला हेच विचारता, साहेब आज दौरा कुठे? हा असं नव्हतं म्हटलं, हे रॅन्डमली मला भेटले होते. ते सगळे मला बाईकवर बसवता आणि मला घेऊन जाता हिंगोली फिरायला. बरेच लोक म्हणतात हिंगोलीमध्ये काही फिरण्यासारखं नाही, पण आज मी तुम्हाला भरपूर काही दाखवतो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं की बाईक साठी एक सेपरेट ब्रिज चाललाय. हिंगोलीमध्ये बुलढाणा काय करतात? आणि प्रत्येक शहरामध्ये असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि फिरता फिरता ते मला मार्केटमध्ये घेऊन येतात आणि असं म्हणतात की इथलचं राईस बाकीच्या पेक्षा थोडं वेगळं लागतं आणि चविष्टदार लागतं. तर फटाफट आम्ही काहीतरी ऑर्डर करून देतो आणि भाई चव घेऊन पाहतो. खरं यार इथलचं राईस थोडंसं वेगळं टच देत होतं, म्हणजे खाण्याला थोडं एकदम भार लागत होतं. आणि त्यानंतर त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी इव्हेंट होतं, ते मला घेऊन जातं तिथं फिरायला. आणि जिथं ती शाळा होती ना त्या शाळेमध्ये एक छोटासा दवाखाना होता, म्हणजे तिथं सगळंच होतं. मी विचार करत होतो मायला आमच्या शाळेमध्ये तर कधी असं बघायला भेटलं नाही आम्हाला. आणि थोड्या वेळानंच हा माझा मित्र मला हळदीची शेती दाखवायला घेऊन जातो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हळदीची शेती पाहणार होतो. अरे यार खूप सुंदर दिसत होतं यार हळदीचं शेत आणि हिंगोली पण. तर म्हटलं की मी याला भेटून फक्त 12 तास झालेले आणि यांच्यासोबत एवढा पक्का बॉन्ड कस काय बनला यार. आज आम्ही सगळ्यांना खूप जास्त मजा केली, पण होतं ना यार मला पण आता निघावं लागणार आहे. तसं म्हटलं तर मी आता औंधा नागनाथला जाणार होतो, पण तिथं लय भारी गोष्ट घडते माझ्यासोबत आणि त्या एपिसोड साठी स्टे ट्यून राहा. तोपर्यंत राम राम महाराष्ट्र.